समाजात खरोखर न्याय नाहीसा होत चालला आहे का? चांगल्या विचारांपासून लोकांना डायव्हर्ट केल्या जात आहे का? ज्यांच्याकडे बोलण्याची ताकद आहे तेच लोक शांततेच्या सावलीत लपून बसतात आणि त्या शांततेला एकच नाव दिलं जातं, ते म्हणजे सिस्टीम, व्यवस्था, सरकार. लोक सहज बोलतात, आपण काहीच करू शकत नाही, सिस्टीमचा मामला आहे, यापासून दूरच राहा. पण या एका वाक्यात किती भीती लपलेली असते ते कोणालाच जाणवत नाही. तसं बघितलं तर सिस्टीम म्हणजे सर्वस्व नसते. सिस्टीम म्हणजे लोकांसाठी बनवली एक न्याय व्यवस्था असते. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की सामान्य व्यक्तीला न्याय मिळतच नाही. महत्वाच्या मुद्द्यावर बोलणं म्हणजे खूप मोठी रिस्क असते. रोज शेतकरी मरतोय, तरुण निराश आहे, रोजगार नाही, न्याय नाही, आणि आपण यावर एकच बोलतो, काय करणार? सिस्टीम अशीच असते, ती बदलत नाही. कारण महत्वाच्या वेळी विश्वासाची माणसं गप्प बसतात आणि गप्प बसणं म्हणजे तटस्थता नसते, ती एक अप्रत्यक्ष अन्यायाला दिलेली परवानगी असते. आपल्याला नेहमी शिकवलं जातं, शांत राहा, बोलू नका, काहीही बदलणार नाही. पण इतिहासात कधीच शांततेने बदल घडलेले नाही. बदल घडतात आवाजांनी, क्रांतिकारी विचारांनी आणि त्या माणसांनी जे सिस्टीमला न घाबरता लोकांसाठी कामं करतात. आपण जेव्हा विचार करणं थांबवतो, दबावाखाली येतो, घाबरतो, तेव्हा सिस्टीम त्यांच्यावर राज्य करायला लागते. आणि जेव्हा माणूस प्रश्न विचारायला लागतो तेव्हा नकळत बदल व्हायला सुरुवात होते. म्हणून आवाज उठवणं म्हणजे बंड नसतो, तो आपला अधिकार आहे. आणि गप्प बसणं म्हणजे शांतता नाही, तर तो आपला पराभव असतो. आज निर्णय आपला आहे. आपण सिस्टीमच्या नावाखाली मॅनेज होणार की सिस्टीमला प्रश्न विचारणार? सामान्य माणसाचा आवाज दाबला जातो का? आणि आपण बदल घडवू शकतो का? यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र.